सर्वांना नमस्कार. आज इथे अखिल भारतीय साहित्य परिषद नवी दिल्ली पुरस्कृत साहित्य भारती जिल्हा शाखा धाराशिव यांच्या वतीने आयोजित केलेले राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार समारंभ प्रसंगी वेदिकेवर बसलेले माननीय डॉक्टर नरेंद्र पाटीलजी, सदस्य साहित्य अकादमी नवी दिल्ली, तसेच आमचे मित्र युवराज नाडेजी, हनुमान डाकणेजी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, तसेच आमचे मित्र बैरनाथ कानडे, डॉक्टर शाहपूरकर, समोर बसलेले सर्व धाराशिवकरचे प्रतिष्ठित नागरिक, साहित्यप्रेमी, आता पुरस्कार जिंकलेले सर्व विजेते, त्यांचे परिवारचे सदस्य, सर्व नमस्कार. मला खूप आनंद होत आहे की असा एक साहित्य भारतीच्या कार्यक्रमामध्ये विशेषतः लेखकासाठी त्यांच्या कामगिरी ओळखून बक्षीस देण्याच्या कार्यक्रमामध्ये मला इथे बोलवलं गेलं होता. आणि युवराजी जेव्हा मला इथे आले होते, कारण झाले होते, मी लगेच हो म्हणालो. काही बिकॉज मला पण साहित्याबद्दल आवड आहे आणि मी कर्नाटकातून आहे. आणि कर्नाटकाचे आपण जर इतिहास परंपरा बघितला तर साहित्यामध्ये आणि लिटरेचरमध्ये कर्नाटक नेहमी अग्रेसर असतात. आणि आपल्या भारतामध्ये जे उत्कृष्ट जे जसं सिव्हिलियन हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड भारतरत्न आहे, तसेच लिटरेचरसाठी साहित्यासाठी ज्ञानपीठ अवॉर्ड आहे आणि सर्वात जास्त ज्ञानपीठ कर्नाटकाने जिंकलेली आहे. असा एस एल भैरप्पा आहे, कुवेंपू आहे, शिवराम कारंत आहे, डॉक्टर बेंद्र आहे, गोखक आहे, अडिगा आहे. सो मला खूप नेहमी अभिमान वाटते की मी जिथे पण साहित्याची वेदिकेवर गेल्यानंतर मी नेहमी सांगत असतो की कर्नाटकाला असा सर्वात